अंबरनाथ व्यापारी संघटनेने तहसीलदार व अंबरनाथ नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी यांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा दिला इशारा। पाठीशी लागण्यासाठी किंवा पैसे घेऊन त्यांनी काही जो व्यवहार केला असेल स्पष्ट दिसून येतं त्याच्यात। 350 व्यापारी काय लहान व्यापारी नाही झाले साहेब, म्हणजे 350 कुटुंब आपण उद्ध्वस्त करतोय ना। उद्या हे जर 350 कुटुंब जर इथे आपल्या समोर उपोषणाला आमरण उपोषण करायला बसले तर आपल्याला व्यापारी संघटनेचे माननीय तहसीलदार यांना निवेदन देत आहे व्यापारी संघटनेच्या वतीने। अंबरनाथ बदलापूर रोडवरील जे 350 दुकानं नगर परिषदेने तोडलेले आहेत, तर त्या सर्व 350 व्यापाऱ्यांना या नगर परिषदेने भ्रष्टाचाराच्या कारणामुळे त्यांना उपोषणाला बसण्यास भाग पाडलेलं आहे। त्या लोकांना देशोधडीला लावलेलं आहे। आज ते पूर्ण कुटुंब म्हणजे उपोषणाच्या ठिकाणी मागच्या 21 दिवसापासून बसलेलं आहे। आणि या नगर परिषदेत आपण जर विचारलं आज महाविकास आघाडीने तर ते उत्तर देत सुद्धा नाही आहेत आणि त्यांचे CEO ते सुद्धा इथे गैरहजर राहिले। त्यांना माहीत असताना की हे निवेदन देण्यासाठी येणार आहेत। तर हे भ्रष्टाचारी प्रशासन आहे या नगर परिषदेमध्ये आणि यांना ताबडतोब इथल्या जनतेने यांना जागा दाखवायला पाहिजे। दुकानं धनधारकांच्या त्यांना मदत करण्यासाठी नगरपालिकेने त्यांची दुकानं जी तोडली गेली त्यांना न्याय मिळवण्यासाठी साखळी उपोषण गेली किती दिवस बसले होते इथं 21 दिवस। तर 21 दिवस बसलं होतं। त्याला जर न्याय दिला तर आम्ही परत आंदोलन छेडणार आहोत। त्याचं कारण असं आहे कारण याच्यामध्ये महाआघाडीचे सर्वच पक्ष आहेत। मग त्याच्यामध्ये शरद पवार गट राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, उद्धव साहेब शिवसेना असेल, RP असेल, अजून त्याच्यामध्ये आप आदमी असे बरेचसे पक्ष याच्यामध्ये सामील झालेले आहेत। आणि यांना जर न्याय नाही दिला तर आम्ही ही महाआघाडीची सर्व नेते त्यांच्या पाठीशी उभे राहू। कारण या नगरपालिकेला एक बेकार सवय लागली आहे मोठ्या लोकांचं ऐकून गरिबांचं नुकसान करायचा आणि छोटी छोटी बिलवाल्यांना या ठिकाणी चक्रा मारायला लावायचे आणि कोट्याने असलेली खोटी बिलं ती टेबला खालून हात घालून काढायची सवय लागलेली आहे। यासाठी हा लढा आहे आमचा।